नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की व्यंकू महाराज इंदूला म्हणत असतात की बाळा, मी तुला आता जे काही सांगतोय ना ते कदाचित तुला आत्ता कळणार नाही, कारण तू लहान आहेस, पण मी जे सांगतोय ते खूप महत्त्वाचं आहे, म्हणून तू लक्ष देऊन ऐक. आपल्या भोवती कितीही अडचणं, कितीही संकट, प्रलोभनं येऊ दे, तरीही आपली श्रद्धा कधीही ढळू द्यायची नाही आणि सत्याचा मार्ग कधीही सोडायचा नाही. आणि ते थोडेसे इमोशनल होत म्हणतात की मी नसताना स्वतःची नीट काळजी घेशील ना. यावर इंदू व्यंकू महाराजांचे डोळे पुसत म्हणते की हो व्यंकू महाराज, काळजी कशाला करताय, तो आहे की आपल्या पाठीशी. आणि ते जायला निघतात तेव्हा तिथे आप्पा येतात आणि व्यंकू महाराजांना रामकृष्ण हरी म्हणून विचारायला लागतात की 15 दिवसांसाठी चाललात का. तेव्हा व्यंकू महाराज सांगतात की हो, कामच तसं आहे आप्पा. यावर आप्पा विचारतात की मग एकादशीच्या कीर्तनाचं काय. यावर व्यंकू महाराज सांगतात की आप्पा, मी सोलापूरच्या साळगावकर महाराजांशी बोललोय, ते येतील आणि कीर्तन करतील. यावर आप्पा म्हणतात की अवघे चिंता वारली, हे चांगलं झालं बघा. आता व्यंकू महाराज काळजी घ्या आणि रामकृष्ण हरी म्हणून तिथून निघून जातात. आता यानंतर रात्री आपण पाहतो की अंताजी पत्त्यांचा डाव खेळत असतात आणि त्यांच्यासोबत शंकर नावाचा एक माणूस असतो. तो अंताजींना चिडवत म्हणतो की एकच बाजी अंताजी, अरे एकदा तरी डाव जिंक, मगापासून तिसरा डाव झाला. यावर अंताजी चिडून म्हणतात की जर पत्ता लागायला लागला ना तर उघडा केल्याशिवाय राहणार नाही तुला. यावर शंकर म्हणतो की एक काय 10 डाव खेळू की बघू मग हिम्मत. ट्युशन लावायची गरज आहे तुम्हाला, या आमच्याकडे डिस्काउंटमध्ये करून देतो तुम्हाला. असं म्हणून तो हसायला लागतो आणि म्हणतो की आता पुढचा डाव. यावर अंताजी थोडेसे शांत बसतात. यावर तो माणूस म्हणजे शंकर म्हणतो की काय झालं, पैसे संपले की काय. अंताजी खूपच चिडलेले असतात आणि ते रागाने शंकरला म्हणतात की तू ज्या शाळेत शिकतोस ना त्या शाळेचा हेडमास्तर आहे मी. आज तुला सोडलाय, पण उद्या आपल्यासाठी लकी डे आहे. नाही तुला उघडा केला ना तर नावाचा अंताजी नाही. यावर शंकर म्हणतो की अंताजी खूप मोठं नका बोलू, नाहीतर तोंड दाखवायला जागा नाही उरणार. आज तुम्ही पॅक आणि आम्ही शो, आणि भेटू उद्या, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता यानंतर अंताजीसोबत असलेला एक माणूस अंताजींना म्हणतो की अंताजी बरं झालं गेला तो. शंकर या काय लक घेऊन आला होता, जागच्या जागी तुमचे कपडे फाडले असते त्याने. यावर अंताजी त्या माणसाला खेचतात आणि रागाने म्हणतात की जीभ हसडेला तुझी. तेव्हा तो माणूस विचारतो घाबरत की मी काय केलं आता. आणि अंताजी त्याला बोलतात की तू काहीच नाही केलं, जे पण काय करायचं आहे ना ते मलाच करायचं आहे. उद्या मी माझ्या नशिबाची चावी घेऊन येणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ अभ्यास करत बसलेला असतो, तर इंदू आणि आदू खेळत असतात. तेव्हा खेळताना इंदू जोरात पडते आणि तिच्या पायाला लागतं आणि ती रडायला लागते. तेव्हा गोपाळ इंदूकडे बघायला लागतो आणि तिच्या जवळ जाऊन आदूला आवाज द्यायला लागतो आणि म्हणतो की काय वाटतच नाही या पोराला. आणि तो इंदूकडे बघायला लागतो आणि म्हणतो की इंदे कुठे लागले गं तुला. तेव्हा इंदू तिचा पाय दाखवते, तर इंदूच्या पायाला लागलेलं असतं. तेव्हा गोपाळ टेन्शनमध्ये येऊन म्हणतो की चांगलंच लागलं आहे गं तुला. आणि तो इंदूला उठ म्हणून तिला उठवण्यासाठी हात देतो. तेव्हा इंदू गोपाळकडे खूप रागाने बघत असते. तेव्हा गोपाळ म्हणतो की मस्ती करायची नाही आहे, तुला हात दिलाय ना तर ते घे गुपचूप. डोळे काय दाखवतेस मला, हात दिलाय तर घे. तेव्हा इंदू नाईलाजाने गोपाळला हात देते आणि गोपाळ तिला पकडून घरी घेऊन यायला लागतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी ऐकत असतात. तेव्हाच तिथे प्रेमनाथ येतो आणि मोठ्या बाईंना आवाज द्यायला लागतो. तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथकडे बघायला लागतात. प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई हे घ्या सोप. तेव्हा आता मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणतात की जावई बापू, तुमच्याकडे पाहून कळलं की जगात फेकाड्या लोकांची काही कमी नाही आहे. यावर प्रेमनाथ चिडत म्हणतो की सासूबाई तुम्ही इन्सल्ट करताय माझा. मोठ्याबाई हसत म्हणतात की हो, कामाच्या लोकांचा कोणी इन्सल्ट करतं का, म्हणूनच तुम्हाला सांगते की तुमची उपयोगिता सिद्ध करा. आज सोप दिली तर उद्या सुपाऱ्या द्या. सुपाऱ्या कधी आणणार आहे तुम्ही. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो ते बाजारातून मेथी आणण्या इतकं सोपं नाही आहे, सीझन लागतो त्यासाठी. आपल्याला कशी 4-5 हजाराची सुपारी नको आहे, 50,000, 60,000, 1,00,000 अशा सुपाऱ्या पाहिजेत. त्यासाठी गळ टाकून गिरायकांची वाट बघावी लागते सासूबाई. एक अडचण आहे का. आता मोठ्या बाई प्रेमनाथने आणलेली सोप खात असतात. तेव्हा सोप खात असताना मोठ्या बाईंच्या दाताखाली खडा येतो. मोठ्या बाई त्या खडा काढतात आणि म्हणतात की हे पहा, तुम्ही जी सोप आणली आहे त्यामध्ये हा खडा लागला. एक काम सांगितलं ना की 17 प्रॉब्लेम्स तुम्ही खडे करता. हे असं आहे तुमचं. हो, विंजेसारखा राहत ना तुम्ही, तर तुमच्यासाठी हे असलं सुपाऱ्या आणणं डाव्या हाताचा खेळ असला पाहिजे. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की आम्ही लाख आणू, पण त्या आल्या पाहिजेत ना. आता जी आणली होती ती पाठराखीण बाईने
बाईंनी घालवली आणि पैसे पण गेले सगळे. यावर मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणतात की त्याच गोष्टी किती दिवस उगाळणार आहात, नवीन बोला काहीतरी. प्रेमनाथ वैतागत म्हणतो की काय नवीन बोला, आणि त्याला काहीतरी अचानक आठवतं आणि तो मोठ्या बाईंना म्हणतो की बोलतो नवीन सासूबाई, आपण ना एक काम करू, पाठराखीणबाईचे कीर्तन सोलो ठेवू आणि त्या कीर्तनाला आजूबाजूच्या गावातल्या 5-50 प्रतिष्ठित लोकांना बोलवू आणि ते कीर्तन व्हायरल करू. लोकांच्या मनावर ते कीर्तन हॅमर झालं पाहिजे. आता मोठ्या बाई यावर म्हणतात की पण प्रतिष्ठित लोकांना आणायचं कसं. प्रेमनाथ थोडासा विचार करतो आणि म्हणतो की त्याची सुद्धा आयडिया आहे सासूबाई, आणि म्हणतो की आत्ताच्या आत्ता त्या आमदार प्रतिभाताई त्यांना आपण कीर्तनाला बोलावू आणि त्या येणार म्हटल्यावर 5 काय 50 गावातील प्रतिष्ठित लोक कीर्तनाला येतील. मग सासूबाई अशी मार्केटिंग होईल ना की सुपाऱ्यांच्या रांगाच रांगा लागतील. आणि खुश होऊन म्हणतो की सासूबाई मग पैसेच पैसे. मोठ्याबाई म्हणतात की आयडिया काही वाईट नाही आहे, करा. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ इंदूच्या पायाला लागलेल्या जखमेवर मलम लावत असतो. दुखत असल्यामुळे इंदू खूप रडत असते. आता गोपाळ तिची रडण्याची ॲक्टिंग करत मनातच म्हणतो की किती नाटक करते ही मुलगी, कीर्तन सोडून ना हिने नाटकच केलं पाहिजे. इंदू खूपच रडत असते आणि पट्टी हळू बांध म्हणून गोपाळवर ओरडत असते. पण गोपाळ तिच्याशी काहीही न बोलता शांतपणे पट्टी करत असतो आणि तिथून जायला लागतो. आता इंदू त्याला थांबवत म्हणते की गोपाळ थँक्यू. गोपाळ म्हणतो की वेलकम बाल कीर्तनकार इंद्रायणी सोपान वाडीकर. कसं आहे ना, तुम्ही खूप मोठ्या कीर्तनकार आहात, लोक तुमच्या पाया पडतात, मग ते चांगलं नाही दिसत ना, तुमच्या पायाला लागलेलं खर्चटलेलं सगळा शो निघून जाईल ना. हे ऐकून इंदू हसायला लागते आणि म्हणते की गोपाळ तू किती कुजका आंबा आहेस रे. गोपाळ रागाने इंदूची वेणी ओढतो आणि म्हणतो की म्हातारे, आणि तुला नाकातला शेंबूड तर पुसता येतो का. शेंबूड पुसायची अक्कल नाही आहे, चाटत बसतेस आणि म्हणतेस की मी मेन आहे. इंदू रडत म्हणते की गोपाळ अरे वेणी सोड, खूप दुखतंय. मग गोपाळ तिची वेणी सोडून देतो. इंदू रागाने म्हणते की मला शेंबूड पुसायची अक्कल नाही आहे का, तुला बटन लावायची अक्कल आहे का. शाळेला उशीर झाला तर वरचे बटन खाली आणि खालचे बटन वर लावतोस, आणि म्हणते की बघ आता पण तसंच केलं आहे. गोपाळ बटन व्यवस्थित आहे का ते बघतो आणि रागाने म्हणतो की आत्ता बरोबर आहे. इंदू गोपाळला चिडवत म्हणते की एक मुलगा फसला. गोपाळ तिला रागाने मारणार तितक्यात इंदू कान पकडून म्हणते की सॉरी. मग गोपाळ तिला चिडवत म्हणतो की सॉरी, तुझ्या लग्नात चोरली लॉरी, आणि तिच्या डोक्यात मारून तिथून जायला लागतो. इंदूसुद्धा त्याला मारायला त्याच्या पाठी जावणार. गोपाळने तिचा पाय बेडला बांधून ठेवलेला असतो आणि तो इंदूला मुद्दाम चिडवत म्हणतो की आता पकडून दाखव, आणि तो तिला मुद्दाम मारून इकडे तिकडे धावायला लागतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की गावातील काही लोक म्हणजेच मंदिर कमिटीचे मेंबर आप्पा, मोठ्या बाई, महाले मास्तर कमिटीच्या बैठकीसाठी मंदिरामध्ये एकत्र जमलेले असतात. एक जण म्हणतो की वेंकू महाराज नसताना जशी बैठक कधीच नाही झाली. मोठ्याबाई म्हणतात की काय आहे, आता आपण मुद्द्याचं बोलायला चालू करूया, आणि व्यंकट महाराज आता कमिटीमध्ये नाही आहेत आणि आता बदल झाले आहेत ना, आणि बदल हे चांगल्यासाठीच होतात, आणि म्हणतात की चला आता आपण मुद्द्यांच्या बोलायला घेऊया का, बरं का. आणि सांगतात आपण मंदिराबाहेर 2 चांगल्या फिल्टरची सोय केली पाहिजे. आप्पा बाहेरगावहून माणसं येतात आपल्या विठूच्या वाडीत, त्यांच्यासाठी चांगल्या आणि शुद्ध पाण्याची सोय केली पाहिजे आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंदिरामध्ये इथे आपण 2 सिलिंग फॅनसुद्धा लावून घेऊया. बाळंभट म्हणतात की मी हे अगोदरपासूनच म्हणत होतो, आणि ते आप्पांना विचारतात की म्हणत होतो ना आप्पा. आप्पा म्हणतात की गेल्या बैठकीमध्ये त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे, आणि म्हणतात की पण मोठ्याबाई काय आहे, या सोयी दिसल्याच पाहिजेत, पण त्यासाठी तेवढा निधी नाही आहे आपल्याकडे. मोठ्याबाई म्हणतात की मग वेगवेगळ्या मार्गाने निधी गोळा करणं हेच कमिटीचं काम आहे. हीच गोष्ट व्यंकट भाऊजी कधी करत नव्हते, आता ती चूक या कमिटीने करायची नाही. आप्पा म्हणतात की मी काय म्हणतो, हे काय मुद्दे आहे ते आपण आता नोंद करून घेऊ आणि याची चर्चा आपण पुढच्या बैठकीमध्ये करू. आता आपण एकादशीच्या कीर्तनासंदर्भात चर्चा करू. महाले मास्तर म्हणतात की अहो पण आप्पा व्यंकट महाराज नसताना कीर्तन कसं शक्य आहे. आप्पा म्हणतात की तेच सांगतो आहे ना मी, व्यंकट महाराजांनी त्याची सोय करून ठेवली आहे. सोलापूरचे साळगावकर महाराज ते येत आहेत आपल्याकडे कीर्तनाला. मोठ्याबाईंना हे ऐकून मोठ्याबाई आप्पांकडे आश्चर्याने बघायला लागतात, आणि त्यांना प्रेमनाथचं बोलणं आठवतं की प्रेमनाथ म्हणाला होता की पाठराखीणबाईंचं कीर्तन सोलो ठेवू आणि 5-50 प्रतिष्ठित लोकांना बोलावं. मग अशी मार्केटिंग होईल ना की सुपाऱ्यांच्या रांगाच रांगा लागतील. महाले मास्तर म्हणतात
आता महाले मास्तर म्हणतात की साळगावकर महाराज म्हणजे फार मोठे कीर्तनकार आहेत आणि ते मोठ्या बाईंना विचारतात की काय मोठ्या बाई. मोठ्या बाई थोडासा विचार करून म्हणतात की काय आहे हे असं एकादशीच्या कीर्तनासाठी बाहेरून कोणाला तरी बोलावणं मला तर पटत नाही. आप्पा विचारतात की पण अडचण काय येतात. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अडचणच आहे. आता तुम्ही मला सांगा की आपण एवढ्या मोठ्या कीर्तनकाराला बोलवणार, मग काहीतरी दिलंच पाहिजे ना. आणि विचारतात की तुम्ही त्यांना किती पैसे देणार आहात. आणि म्हणतात की आप्पा त्यांच्या तोला मोलाचे पैसे सांगा बरं का. आप्पा म्हणतात की फुल ना फुलाची पाकळी त्यांना विनंती करून देऊया. मोठ्या बाई म्हणतात की म्हणजे पुन्हा कमीपणा घेणं आलं, विनवण्या करणं आलं. कशासाठी एवढं सगळं करायचं. आपल्या गावात एक थोर कीर्तनकार आसामी असताना आपण कशाला बाहेर पाहायचं. हे म्हणजे असं झालं काखेत कळसा आणि गावाला वळसा. सगळे थोड्या आश्चर्याने विचारतात की आपल्या गावात कोण कीर्तनकार आहे. मोठ्या बाई म्हणतात की विठूच्या वाडीचं भूषण बाल कीर्तनकार इंद्रायणी सोपान वाडीकर. हे ऐकून सगळेच खूप खुश होतात आणि मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. आणि आजचा भाग इथे संपतो.